कर्नाटकाच्या रायचूर जिल्ह्यामध्ये एक 900 वर्षांपूर्वीचं श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर मंदिर आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूंच्या प्रतिमेवरती रोज सकाळी उकळणाऱ्या गरम पाण्याने अभिषेक घातला जातो। आता सायन्सनुसार जर आपण 1 लिटर पाण्याला 100 डिग्री तापमानापर्यंत गरम केलं तर त्या पाण्याला पुन्हा थंड होण्यासाठी जवळपास 2 तास लागतात। पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की जेव्हा भगवान विष्णूंच्या डोक्यावरती उकळणारं गरम पाणी टाकलं जातं तेव्हा ते पाणी पायांपर्यंत येता येता थंड होऊन जातं आणि जेव्हा आपण भगवान विष्णूंच्या डोक्यावरती थंड पाणी टाकतो तेव्हा ते पाणी प्रतिमेच्या पायांपर्यंत येता येता गरम होऊन जातं। पण तिथेच आपण जर भगवान विष्णूंच्या बेंबीवरती किंवा पायांवरती डायरेक्ट पाणी टाकलं तर ते पाणी आहे त्या स्वरूपामध्ये वाहून जातं। भगवान विष्णूंच्या या प्रतिमेमध्ये अशी कोणती शक्ती आहे जी की 100 डिग्री तापमानापर्यंत उकळणाऱ्या पाण्याला एका मिनिटामध्ये थंड करते? याचं उत्तर ना सायन्सकडे ना आपल्याकडे। एक कर्तव्य समजून हा व्हिडिओ प्रत्येक हिंदूकडे पाठवा, शेअर करा